शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, परंतु हे शेती करताना शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी असतात. या अडचणींचा सामना करत शेतकरी मात्र आपल्या काळ्या आईची सेवा ही कधीही थांबवत नाही. अशा या काळ्या आईची सेवा करून संपूर्ण भारताचं तसेच सर्वांचं पोषण करणाऱ्या या शेतकरी राजाचा राज्य सरकारच्या वतीनं वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षीचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार हा दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील यशस्वी शेतकरी सम्राट यशवंत राऊत यांना जाहीर झालाय. दिंडोरी तालुक्यात असलेलं खोरीपाडा हे एक गाव. या गावात असलेले सम्राट यशवंत राऊत यांनी निसर्गाशी झुंज देत हार न मानता मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने ऊन वारा पाऊस यांची तमानं बाळगता आपल्या काळ्या आईची सेवा केली. यामध्ये त्यांनी शेतमाल, द्राक्ष, कांदा, टोमॅटो अशा विविध प्रकारचे पिकं घेत शेती केली. राज्य शासनाने 2020 ते 2022 या 3 वर्षातील कृषी पुरस्कार जाहीर केले. राज्य शासनाच्या वतीनं कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. यापैकीच एक नाव म्हणजे खोरीपाडा गावातील बागायतदार सम्राट यशवंत राऊत. सम्राट यशवंत राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सम्राट यशवंत राऊत यांनी गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष बागा फुलवल्या. सम्राट यशवंत राऊत यांनी संकटांना तोंड देत निर्यातक्षम द्राक्ष, कांदा, टोमॅटो उत्पादन करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. आदर्शवत शेती करणाऱ्या या भूमिपुत्राला महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जातंय. याबाबतची अधिक माहिती सम्राट यशवंत राऊत यांनी दिली. मी सम्राट यशवंत राऊत, गाव खोरीपाडा, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मला जे कृषी भूषण पुरस्कार शासनाचा जाहीर झाला त्याबद्दल पहिले मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि तसेच कृषी विभागाचे पण आभार मानतो, सर्व अधिकाऱ्यांचे. आणि हा पुरस्कार जो जाहीर झाला त्याच्या मागे फार कष्ट असतात, पण ते आपण एकटेच नसतो. याच्या मागे अदृश्य आपण म्हणतो कुटुंब असेल, समाजातील सर्व घटकांचं आपल्याला सहकार्य असतं. आणि आपण खरं तर मीडियावाले आमच्या ग्रामीण भागात, दुर्गम भागात आले तर आपले तर फार आभार मानले पाहिजेत का आपण आमचा आवाज पूर्ण राज्यभर किंवा देशभर पोचवणार आहात. आणि याच्या मागे कष्ट सगळ्यांचे जसे असतात तसे शासन आमची जी दखल घेतं त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळणार आहे का आम्ही असंच अजून काम करत राहू आणि इतरांना जी मदत करतो मग आम्हाला प्रेरणा मिळते. आणि आमच्यासारखेच अजून परिसरात शेतकरी घडावेत, समाजाची प्रगती व्हावी हाच आमचा हेतू असतो. आणि त्या प्रेरणेमुळे एक एक शेतकरी कसा उभा राहील हा आमचा प्रयत्न असतो. आम्ही ते करत असतो आणि करत राहणार आहेत. तसंच हा पुरस्कार ज्या दिवशी जाहीर झाला समजल्यानंतर इतक्या प्रतिक्रिया आल्या का कृषी अधिकाऱ्यांचे प्रथमतः फोन आले, त्याच्यानंतर आमची पोलीस पाटील संघटना आहे ते सर्व येऊन गेले, किंवा व्यापारी वर्ग असेल किंवा आजूबाजूचे शेतकरी असतील, सरपंच असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्वांच्या फार प्रतिक्रिया आल्या आणि पाठबळ दिला आपल्याला का सम्राट जो ते करतोय, लढतोय त्याच्या मागे आम्ही सोबत आहेत. आणि पुन्हा एकदा मी आपले मीडियाचे प्रथमतः फार आभार मानतो आणि शासनाचे पण खूप खूप आभार मानतो. तसेच अधिकारी वर्गांमध्ये जर म्हटलं तर जे प्रथम काळे साहेब जे घडवणारे, त्याच्यानंतर मोते साहेब असतील, विकास पाटील साहेब असतील, सोनवणे साहेब असतील, बोरवे साहेब असतील, किंवा ही फाईल बनवण्यासाठी जे मार्गदर्शन लागतं आम्हाला माहीत नसतं फार, ते भुसारे साहेब असतील, फार लोकांचे योगदान आहेत पाठीशी. त्याच्यामुळे जे एखादा व्यक्ती असा घडत असतो किंवा या पारीपर्यंत पोहोचत असतो. सगळ्यांचे योगदान फार असतात. महाराष्ट्र सरकारचा कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने मित्रपरिवार तसेच नातेवाईक यांनी देखील सम्राट यशवंत राऊत यांना भावी वाटचालीला शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलंय. यशवंत राऊत यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शासनाचे आभार मानतो आणि त्यांनाही खूप धन्यवाद देतो. महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण मिळाल्याबद्दल आमच्या खोरीपाडा राऊत परिवाराकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन. वर ते उत्पन्न होता त्यांची प्रगती थोडी सुधारली आणि ते या स्टेपला आले. आज गावात कोणची अडचण किंवा
पोलीस पाटील झाले, त्यांना जे मानधन आलं ते शाळेवर किंवा गोरगरिबाला एखादा दुखाबाईला काय जर आल्या अशा ठिकाणी धावपळीच्या ठिकाणी ते फुलकष्ट करतात. की अशी परिस्थिती होती का पहिलं 1-1.5 बिघा भाताचं क्षेत्र होतं. त्यांच्या मामाने त्यांना एक गाय दिली. त्या गायचे आज कमीत कमी 100-150 जनावरं झाले आहेत. त्याचं शेणखत वापरून ते सेंद्रिय शेतीकडे वळाले. त्याचाच फायदा आज त्यांना कृषीभूषण पुरस्कार म्हणून मिळाला. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. 15 साल से मैं यहाँ पे रहता हूँ. हमारे दोस्त सम्राट भाई को यहाँ से महाराष्ट्र शासन द्वारा कृषि उत्पन्न पुरस्कार मिला और हमने यहाँ खोरी फाटा नाम है, आज ये इन लोगों को वजह से पूरा भारत में फेमस हो गया टमाटो मार्केट, जो इनका यहाँ बहुत अच्छा सपोर्ट रहता है. पहले हम आए थे तो यहाँ किसी को पता नहीं था कि टमाटर का वैरायटी क्या है और क्या लगाना चाहिए, क्या बिकता है. लोग सूरत जाते थे, बिलीमोरा जाते थे, इनको इतना कष्ट होता था. ये लोग बहुत मेहनत की और संघर्ष किए. कमेटी यहाँ अभी अपना फाटे पे जो कम से कम दिल्ली से, हरियाणा से, गुजरात, अहमदाबाद, मुंबई, मतलब पूरा भारत से हर कोने से व्यापारी आते हैं यहाँ टमाटर लेने के लिए. जो इनके मेहनत से और इनके संघर्ष से इन लोगों को बहुत अच्छा यहाँ व्यवस्था हुआ. और एकीकडे बळीराजा संकटात सापडलेला असला तरीही या संकटांना तोंड देत अनेक शेतकरी यशस्वी शेती करताना दिसत आहेत. दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा गावातील यशस्वी शेतकरी सम्राट यशवंत राऊत यांना त्यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर फुलवलेल्या शेतीमुळे राज्य सरकारचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.